यंदाची कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणूक अवघ्या 18 तासात पार पडली। दिवसभर पारंपरिक वाद्यांचा गजर झाला, मात्र सायंकाळनंतर मिरवणुकीत डॉल्बी वाजलीच। शिवाय डोळे दिपवणारे प्रकाश झोत, पारंपरिक वाद्यांचा गजर, आबालवृद्धांचा सहभाग, अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी अशा वातावरणात यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न झाली। गुरुवारी सकाळी 9 वाजता सुरू झालेली कोल्हापूरची गणेश विसर्जन मिरवणूक आज पहाटे 4:30च्या सुमारास संपली। दरम्यान रात्री 12 नंतर मिरवणुकीमध्ये डॉल्बी वाजवण्यास पोलिसांनी मज्जाव केला आणि कार्यकर्त्यांचा नाईलाज झाला। त्यानंतर गतीनं विना डॉल्बी मिरवणूक मार्गस्थ झाली। त्यामुळे गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच अवघ्या 18 तासात मिरवणुकीची सांगता झाली। दरम्यान यंदाही रंकाळ्याजवळच्या इराणी खणीत सर्व गणेश मूर्तींचं विसर्जन झालं। यंदा अनंत चतुर्दशी दिवशी सुमारे 2092 गणेश मूर्तींचं इराणी खणीत विसर्जन झालं। अनंत चतुर्दशीला निघणारी गणेश विसर्जनाची मिरवणूक म्हणजे सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी जल्लोषाची पर्वणी असते। यंदा गुरुवारी सकाळी 9:30 वाजता जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ, आमदार जयश्री जाधव, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, ॲडव्होकेट धनंजय पठाडे, विजय देवणे, RK पोवार, तुकाराम माळी मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव पोवार, लालासाहेब गायकवाड, दिलीप देसाई यांच्या उपस्थितीत तुकाराम माळी तालीम मंडळाच्या मानाच्या गणपतीचं पूजन करण्यात आलं आणि कोल्हापूरच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला। ढोल ताशा पथकाच्या निनादात मान्यवरांनी फुलांनी सजवलेली पालखी खांद्यावरून वाहिली, तर मेबॅक कारमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा वेश परिधान केलेला कलाकार विराजमान होता। या गाडीभोवती शहरातील विविध प्रश्नांवर भाष्य करणारे फलक लावण्यात आले होते। त्यातून शहर हद्दवाढ, थेट पाईपलाईन, वाहतूक कोंडी, पंचगंगा प्रदूषण, तीर्थक्षेत्र विकास आराखडा अशा प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आलं। यंदाही सर्व गणेश मूर्तींचं विसर्जन रंकाळ्याजवळच्या इराणी खणीत करण्याचं नियोजन प्रशासनानं केलं होतं। त्यासाठी पंचगंगा नदीकडे जाणारे सर्व मार्ग बॅरिकेड लावून बंद करण्यात आले होते। दरम्यान गुरुवारी सकाळच्या सत्रात फारसा पाऊस नसल्यानं अनेक मंडळांनी आपापले गणपती मिरवणुकीत सहभागी केले। सकाळ आणि दुपारच्या सत्रात मिरवणुकीत प्रामुख्यानं पारंपरिक वाद्यांचा गजर पाहायला मिळाला। शिवाय ढोल ताशा, झांज पथक, लेझिम, मर्दानी खेळांचं दर्शन घडलं। त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत एक वेगळाच आनंद दिसून येत होता। फुलांनी सजवलेल्या नागाच्या फण्यातील गणपती तर न्यू आदर्श मंडळाच्या फुलांच्या पाकळ्यातील गणेशमूर्ती लक्ष वेधून घेत होती। कपिल तीर्थ व्यापारी मित्र मंडळाची फुलांनी सजवलेली गणेशमूर्ती, हिंदवी स्पोर्ट्सची कमळाच्या आकारातील गणेशमूर्ती लक्ष वेधून घेत होती। बलभीम तरुण मंडळाची सरस्वतीच्या रूपातील वीणा घेतलेली मूर्ती, गणेश तरुण मंडळाचा कोल्हापूरचा विघ्नहर्ता, डॅश स्पोर्ट्सची श्रीकृष्ण रूपातील गणेशमूर्ती मिरवणुकीचं आकर्षण ठरली। दरम्यान दुपारी 12च्या सुमाराला पावसानं हजेरी लावली, त्यामुळे काही काळ मिरवणूक विस्कळीत झाली। यंदा फिरंगाई तालीम मंडळानं सकाळी 11च्या दरम्यान मिरवणूक काढली। एकसारख्या साड्या नेसलेल्या सुमारे 500 महिला मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या, तर लेटेस्ट तरुण मंडळानं पारंपरिक वाद्यांसह मिरवणूक काढली। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, भारत माता, महात्मा गांधी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू असे फलक घेऊन कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते। यंदाच्या मिरवणुकीत ढोल पथक, झांज पथक, लेझिम पथक, धनगरी ढोल यासह अन्य पारंपरिक वाद्यांचा गजर पाहायला मिळाला। दरम्यान दुपारी 2 वाजेपर्यंत इराणी खणीत 275 गणेश मूर्तींचं विसर्जन झालं। दुपारनंतर विसर्जनाचा वेग आणखी वाढला। सायंकाळनंतर अनेक मंडळं महाद्वार रोडवर येण्याचा प्रयत्न करू लागले। शिवाय महाद्वार रोडवरील गर्दी प्रचंड वाढली। यंदा अनेक मंडळांच्या मिरवणुकीत महिला वर्गाचा मोठा सहभाग होता। त्यांनीही पारंपरिक वाद्य आणि डॉल्बीच्या तालावर ठेका धरत मनमुरादपणे नृत्य केलं। सायंकाळी 7 नंतर बिनखामी गणेश मंदिर ते पापाची तिकटीपर्यंतच्या रस्त्यावर अफाट गर्दी झाली होती। सायंकाळनंतर बहुतांश मंडळांनी डॉल्बीचा दणदणाट सुरू केला। शिवाय डोळे दिपवणाऱ्या विद्युत रोषणाईमुळे मिरवणूक मार्ग रंगेबिरंगी बनला होता।
अनेक मंडळांनी आपल्या नावाचा गजर करणारी गाणी बनवून घेतली आहेत. त्याचा वापर मिरवणुकीत करण्यात आला. तर काही मंडळांनी पावनखिंड चित्रपटातील युगत मांडली या गीताला सर्वाधिक पसंती दिली. या गीताच्या तालावर तरुणाई अक्षरशः बेभान झाली होती. महापालिकेनं महाद्वार रोडवरील काही इमारती धोकादायक असल्याचे फलक लावले होते. पण सायंकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत संपूर्ण मिरवणूक मार्ग गर्दीनं ओसंडून वाहत होता. शिवाय मिरवणूक मार्गावर खाद्यपदार्थांच्या गाड्या, विविध प्रकारचे मुखवटे यांचे स्टॉल्स लागले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जागा मिळेल तिथं माणसं दाटीवाटीनं थांबली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही सायंकाळी महाद्वार रोडवर येण्यासाठी सार्वजनिक मंडळांची स्पर्धा लागली होती. त्यातून काही कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वादही झाले. मित्रप्रेम, शाहू गर्जना, प्रिन्स क्लब, दिलबहार तालीम, प्रॅक्टिस क्लब, खंडोबा तालीम, वेताळ तालीम, बालगोपाल तालीम, पाटाकडील तालीम, वारे वसाहत, कीर्ती तालीम, बागल चौक मंडळ, नंगिवली तालीम, वाघाची तालीम, दत्त महाराज तालीम, रंकाळवेश तालीम मंडळ, दयावान, रंकाळा तालीम यांच्या डॉल्बीच्या दणदणाटामुळे संपूर्ण मिरवणूक मार्ग अक्षरशः हादरत होता. डॉल्बीच्या ठेक्यावर आणि डोळे दिपवणाऱ्या विद्युत रोषणाईत कार्यकर्ते बेभान होऊन थिरकत होते. बालगोपाल तालमीच्या मिरवणुकीत महिला आणि मुलींनी डॉल्बीच्या ठेक्यावर ताल धरला. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह अधिकच वाढला. दरम्यान रात्री 12 वाजता पोलिसांनी सर्व मंडळांना साऊंड सिस्टीम बंद करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर संथ गतीनं सुरू असलेल्या मिरवणुकीला काहीसा वेग आला. ध्वनी यंत्रणा बंद झाल्यानं गर्दी सुद्धा पांगली आणि पोलिसांच्या सूचनेनुसार एका पाठोपाठ एक गणेश मूर्ती महाद्वार रोडवरून पुढे सरकू लागल्या. त्यामुळे आज पहाटे 4:45 वाजता पापाची तिकटी इथं मिरवणुकीतील शेवटचं मंडळ आलं. जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते मिरवणुकीतील शेवटच्या अष्टविनायक तरुण मंडळ आणि श्रमिक युवक मित्रमंडळाच्या गणेशाची आरती झाली. त्यामुळे सुमारे 18 तास सुरू असलेल्या मिरवणुकीची शांततेत सांगता झाली. दरवर्षी कोल्हापूरची मिरवणूक 24 ते 30 तास चालते असा अनुभव आहे. पण यंदा 18 तासातच कोल्हापूरची मिरवणूक पूर्ण झाली. दुसरीकडे सकाळी 7:15 वाजेपर्यंत इराणी खणीत गणेशमूर्तींचं विसर्जन सुरू होतं. श्रमिक युवा मित्रमंडळाच्या शेवटच्या गणेशमूर्तीची प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते इराणी खणीत आरती करून विसर्जनाची सांगता करण्यात आली. यंदा इराणी खणीत एकूण 2092 गणेश मूर्तींचं विसर्जन झालं. एकूणच यावर्षीची गणेश विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्यांसह डॉल्बीच्या ठेक्यात आणि प्रकाश झोतांच्या झगमगाटात पार पडली. काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदीतच मूर्ती विसर्जन करण्याचा आग्रह धरला असला तरी प्रत्यक्ष मिरवणुकीत या मुद्द्यावरून फारसा संघर्ष उद्भवला नाही. किरकोळ प्रकार वगळता कोल्हापूरची मिरवणूक शांततेत पार पडली. दुसरीकडे राजारामपुरी परिसरातील अनेक मंडळांच्या गणेश मूर्ती उमा टॉकीज, गोखले कॉलेज, हॉकी स्टेडियम, क्रशर चौक या पर्यायी मार्गानं इराणी खणीकडे मार्गस्थ झाल्या. तर कसबा बावडा इथल्या मंडळांनी गुरुवारी दुपारनंतर सवाद्य मिरवणुका काढल्या. त्यामध्ये महिलाही मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. कसबा बावड्यातील मोजक्याच मंडळांनी डॉल्बीचा वापर केला तर इतर मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर केला. बावड्यातील सर्व गणेश मूर्ती राजाराम बंधाऱ्याजवळील दत्त मंदिर आवारात आणल्या. तिथं सर्व मूर्ती एकत्र करून त्या महापालिकेच्या वाहनातून इराणी खणीकडे पाठवण्यात आल्या. कसबा बावड्यातील सर्वच मंडळांनी यंदाही पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जन केलं नाही. त्यातून या मंडळांनी आपली जागरूकता आणि सकारात्मकता दाखवून दिली आहे.